समानार्थी शब्द पाहत आहोत आपण उ या अक्षरावरून। पहा अक्षर वाईज दिल्यामुळे तुम्हाला हे शोधायला सोपं पडणार आहे। पाहूयात उ पासून अक्षर। उगवती, उगवतीला म्हणतात प्राचीन आणि पूर्व, प्राचीन आणि पूर्व। उकाडा रतीब उष्मा गरमी। उक्ता घाऊक ठोकळ। पहा आपण मी उक्त घेतलंय म्हणजे मी घाऊक घेतलंय, ठोक घेतलंय, इथे ठोक्या ठोकळ नाहीये। उग्र भयानक भेसूर भयंकर रौद्र तापट रागीट उग्रट तीव्र आणि दुसह। उगा गप्प व्यर्थ उगीच। आपण उगा कर आता नको रडूस, गप्प बस म्हणजे उगा उगा। उंच उन्नत उत्तुंग उंच बुलंद भव्य। उंची नामी मौल्यवान दर्जेदार सरस आणि शारीरिक लांबी। आपण उंची मोजतो ना ती शारीरिक लांबी तशी म्हणतो उंची। उचल बांगडी हकालपट्टी उच्चाटन अर्धचंद्र। पहा उचल बांगडी म्हणजे काय केलं असतं माहिती का, असं पकडलं जातं एखाद्या मुलाला, इकडे हात पकडायचे आणि इकडे पाय पकडायचे, त्याची उचल बांगडी करणे। किंवा एखाद्या ऑफिसरची उचल बांगडी केली जाते म्हणजे त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केलं जातं, बदली केली जाते। उचापत उठाठेव भानगड उपद्व्याप। काय उचापती करतोस तो उचापत शब्द आहे। उचित योग्य लायक। उच्छाद खोड्या उपद्रव त्रास गांजवणूक म्हणजे ह्या माकडाने उच्छाद करून सोडला आहे की खूप खोड्या केल्या आहेत। उच्छृंखल उद्दाम स्वेच्छाचारी स्वच्छंद स्वैर। उच्छेद विनाश नायनाट विध्वंस। उज्ज्वल सतेज चकचकीत स्वच्छ शुद्ध पवित्र। उणे कमीपणा न्यूनता दोष व्यंग अपूर्णता न्यून असं म्हटलं जातं। पुणे तिथे काय उणे म्हणजे उणे तिथे काय कमी आहे असं। उतार चढ क्षयवृद्धी, काही काही प्रिंटिंग मिस्टेक झाले ते उतार चढ क्षयवृद्धी उत्कर्ष पाप कर्कश आणि उंच सखलपणा म्हणजे खालीवरपणा होणे, कमी जास्तपणा होणे। उतार वय वार्धक्य वृद्धावस्था वृद्धत्व म्हातारपण, याला जरा पण म्हणलं का म्हातारपणाला जरा पण म्हणलं जातं। उतारू प्रवासी वाटसरू मुसाफिर पांथस्थ यात्रेकरू। उत्कंठा उत्कट इच्छा आशा उत्सुकता आवड आतुरता जिज्ञासा। उत्कर्ष भरभराट चलती वाढ समृद्धी संपन्नता। उत्तमर्ण धनको किंवा सावकार, जे लोक पैसे व्याजाने देतात त्याला धनको म्हटलं जातं, सावकार म्हटलं जातं, उत्तमर्ण म्हटलं जातं। उदात्त उच्च श्रेष्ठ मोठा उदार। उदासीन चिंताक्रांत तटस्थ दुःखी खिन्न। इथे 3 शब्द रिपीट झाले आपले। उद्धट उर्मट दांडगा उद्दाम असभ्य। उद्यान हे उद्यान, उद्यान बाग बगीचा उपवन वाटिका पुंज। उदाहरण नमुना दाखला दृष्टांत मासला। पहा मासला म्हणतात बरं का उदाहरणाला। हे असे काही शब्द स्कॉलरशिप सारख्या परीक्षेमध्ये विचारले जातात। मिसाल वानगी। उन्हाळ भटक्या स्वैर रानटी जंगली उन्मादी। उन्माद कैफ धुंदी भ्रम वेळ माज किंवा उन्नतता। उन्मूलन उपटणे नाश किंवा उच्छेद, मुळापासून उपटून टाकण्याला उन्मूलन म्हणतात। उमराव सरदार मानकरी श्रेष्ठ अमीर। उमराव जाम नावाचा एक पिक्चर होता पहा रेखाचा, छान खूप छान। त्याच्यामुळे उमराव ती एक सरदार दाखवलेली उमराव जान मध्ये। उन्मत्त गर्विष्ठ उद्धट उद्दाम उर्मट चढेल दांडगा मुजर। उपोषण उपवास उपास अनशन फाका निराहार किंवा लंघन, काहीही न खाणे उपोषण। उपोषण केलं जातं काही आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी। ज्यावेळेस आपण देवासाठी करतो तेव्हा उपवास शब्द वापरतो, त्यावेळेस आपण उपोषण शब्द नाही वापरता, पण अर्थ आहे त्याचा काही न खाणे असा। उपद्रवी त्रासदायक खोडकर अनर्थकारक खोडकर आणि व्रात्य व्रात्य। उपनयन व्रतबंध मौजीबंध मुंज। पहा मला वाटते उपनयन हे शक्यतो ब्राह्मणामध्ये करतात, सोरारामध्ये पण करतात। उपमर्द अपमान मानखंडना मानहानी मानभंग तेजभंग नाचक्की किंवा पान उतारा, एखाद्याचा पान उतारा करणे म्हणजे अपमान करणे। उपसंहार शेवट समाप्ती सिंहावलोकन। उषा पहाट प्रभात संधी प्रकाश उष्यकाल,
सकाळी जे सूर्य उगवतो त्यावेळेला पहाट, प्रभात, संधी प्रकाश, उषकात एक तांबूस रंगाचं आभाळ झालेलं असतं. सकाळी कधी उठले तर पहा, आजची मुलं सकाळी उठत नाहीत असं मी ऑब्झर्व केलंय. उसासा दीर्घ श्वास, सुस्कारा. उस्ताद अध्यापक, शिक्षक, निपुण, कुशल. तर उस्ताद पहा, ज्यावेळेस कुस्त्या वगैरे शिकवतात ना त्या शिक्षकाला शक्यतो उस्ताद म्हटलं जातं. आता उसासा म्हणजे दीर्घ श्वास किंवा सुस्कारा. आता मी पहा, झालं बाबा ऊचे सगळे समानार्थी शब्द. आता पुढचं पाहूयात आपण. ऊचे पाहायचे आपल्याला. आता मोठा ऊ आहे. मोठा ऊचे पहा, उंधा, उलटा, उरफाटा, विरुद्ध. उर्ण, लोकर, तंतू, धागा. लोकर माहितीच ना, स्वेटर वगैरे मिळत ना त्याला लोकर, तंतू, धागा किंवा उर्ण म्हणलं जातं. ऊब, उष्णता, सुख, आधार. आता इथे सुख कसं म्हणता तुम्ही? ऊब, मायेची ऊब म्हणजे सुख. उर्मी, तरंग, लहरी, प्रवाह, वाट. उहापोह, विवेचन, वाटाघाटी, विचार विनिमय, चर्चा. आता तुम्ही उहापोह करा की मॅडमने आज काय काय शिकवले आपल्याला, म्हणजे डोक्यात विचार करा, चिंतन करा. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढच्या अक्षरांची समाज शिकणार आहोत.